अगदी जशी मार्केटमध्ये आपली टुटी फ्रुटी मिळते त्याच पद्धतीची किंवा तशीच्या तशी आपण टुटी फ्रुटी घरीच्या घरी बनवू शकतो, अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. आणि यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपलं कलिंगड. आता उन्हाळ्यामध्ये तर आपण डेली कलिंगड खातोच आहे आणि त्याची जी साल आहे तर ती आपण फेकून देतो. तर ती फेकून देण्यापेक्षा मस्त अशी आपण गोड यम्मी टुटी फ्रुटी बनवली ना तर त्या सालीचा सुद्धा उपयोग होईल आणि इथून पुढे तुम्ही ती साल फेकून देणार नाही याची माझी गॅरंटी आहे. खूपच छान टेस्टी यम्मी आपली ही टुटी फ्रुटी त्यापासून तयार होते. अगदी झटपट रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मुलांना अशा प्रकारे टुटी फ्रुटी घरच्या घरी बनवून द्या. अगदी साध्या सोप्या आणि एकदम झटपट पद्धतीमध्ये आपण बनवलेली आहे टुटी फ्रुटी. कलिंगडाची साल तर आपण नेहमी फेकूनच देत असतो, यापासून आपण काही ना काहीतरी त्या करता येईल ह्याचा विचारसुद्धा आपण करत नाही. पण त्यापासून मस्त अशी यम्मी टुटी फ्रुटी जर आपल्याला बनवता येत असेल तर इथून पुढे आपण कशाला फेकून देतोय ना कलिंगडाची साल. आता इथून पुढे आपण असा छानसा उपयोग कलिंगडाच्या सालीचा करायचा आहे. यासाठी मी अर्ध्या कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत बघा. तर या सालींचा वरचा आणि जो मागचा भाग आहे तो आपण इथे काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा, हा जो वरचा लालसर भाग दिसतोय ना थोडा थोडा, तो पहिल्यांदा मी या कलिंगडाच्या साली चांगल्या धुवून घेतल्यात बरं का, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मग आपण याच्या दोन्ही बाजूने याच्या साली काढून घ्यायच्या आहेत. हे जो काळा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे आपल्याला, ह्याचा काही उपयोग नाही आहे आपल्याला. त्यामुळे सर्व हा काळा भाग जो दिसतोय तो आपण यातला काढून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व कलिंगडाच्या सालींचा पूर्ण मागचा भागसुद्धा आणि पुढचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे. जो लालसर दिसतोय ना वरचा तो सुद्धा आपल्याला काढून हवा आहे. तर याच्या मी सर्व पुढच्या आणि मागच्या साली काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता याचे तुकडे करून घेऊया. तर अशा पद्धतीने उभे कट मारायचे बघा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असे तुकडे करता येतील एका साईजचे. आणि साईज एकदम खूप बारीक करू नका, कारण ना खूपच बारीक आपली टुटी फ्रुटी होते. थोडंसं म्हणजे एक आपला थोडासा जर मोठा भाग ठेवला ना तर शिजल्यानंतर ती खूप जास्त बारीक होणार नाही आणि व्यवस्थित छान मोठी मोठी आपली टुटी फ्रुटी तयार होईल. तर अशा पद्धतीने बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर या सर्व सालींचं मी कटिंग करून घेईन. तुम्हाला एकदा दाखवते मी किती बारीक तुकडे केलेले आहेत. आता हे बघा, अशा पद्धतीने मी एवढे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे सर्व सालींचे मी तुकडे करून घेतलेत. आता मी काय केलेलं आहे, एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच आपण हे जे तुकडे आहेत ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुकडे हे पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनटं ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. चांगलं म्हणजे चांगली उकळी येऊन द्यायची आणि छान असं शिजवून द्यायचं आहे. अगदी ट्रान्सपरंट होतात बघा हे आपले तुकडे, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. मी झाकण ठेवून चांगलं शिजवून घेतलं 5 ते 7 मिनिटं आणि आता बघू शकताय तुम्ही छान असं हे शिजलेले आहेत आपले हे जे तुकडे आहेत ते. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि हे तुकडे आपले गाळून काढून घ्यायचे आहेत. तर मी हे बघा ट्रान्सपरंट दिसायला लागलेत आपले हे तुकडे. तर आता मी याला काढून घेते. हे बघू शकताय तुम्ही ट्रान्सपरंट झालेले आहेत आपले तुकडे. तर त्यानंतर आपण काय करायचं, 1 कप साखर आणि 1 कप पाणी त्याच पातेल्यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला याला चांगली उकळी आली ना की साखर विरघळूनच जाते. साखर विरघळली की आपण हे जे तुकडे होते ते यामध्ये घालून घ्यायचेत आणि चांगले 8 ते 10 मिनिटं या पाकामध्ये चांगलं शिजवून द्यायचं आहे. छान असं शिजू द्यायचं याला या पाकामध्ये, म्हणजे चांगलं पाकाच्या आतमध्येपर्यंत मुरतो. आता ही जी टुटी फ्रुटी आपण पाकामध्ये शिजवतोय तर ती शिजल्यानंतर जेव्हा आपण तिला काढून घेतो त्यानंतर आपल्याला अर्धी ती पाऊण वाटी आपला हा पाक शिल्लक राहतो. तर तो पाक आपण करायचा काय, तर आपण जेव्हा लिंबू सरबत बनवतो त्यामध्ये सुद्धा हा आपण पाक वापरू शकतोय. आणि नाहीतर मग इतर, कारण कलर टाकलेला असतो, आपण गुलाबजाममध्ये वगैरे हा पाक नाही वापरू शकत. जर कलरचा आपला सरबत झाला तरीसुद्धा आपल्याला चालतं, त्यामुळे सरबतमध्येच आपण हा पाक वापरायचा. त्यानंतर बघा शिजल्यानंतर थंड होऊ दिलं आहे मी चांगलं याला
आणि नंतर मग हा ग्रीन कलर टाकते. मी आधी रेड कलरची बनवली होती आणि आता मी ग्रीनच बनवते पूर्ण. नाहीतर मग तुमच्याकडे कलर अवेलेबल असतील 2-3 कलर तर तुम्ही वाटीमध्ये काढून 2-3 कलरमध्येही टुटी फ्रुटी बनवू शकताय. तर याला मी पूर्ण रात्रभर यामध्ये पाकामध्ये चांगलं असंच ठेवून दिलं होतं आणि आता सकाळी मी या पाकामधून ही टुटी फ्रुटी बाहेर काढते. पूर्ण पाक यामध्ये मुरलेला आहे. पूर्ण रात्रभर ठेवायचं याला 7 ते 8 तास तरी किमान या पाकामध्ये ही टुटी फ्रुटी राहिली पाहिजे. आता त्यानंतर याला चांगलं मी निथळू देणार आहे. यातला जो पाक आहे तो पूर्ण यामधला निथळून गेला ना की त्यानंतर आपण हिला थोडंसं पंख्याखाली किंवा जर उन्हात जरी वाळवली ना तुम्ही तरीसुद्धा चालेल. मी उन्हातच वाळवली आहे बघा. आणि छान अशी आपली ही टुटी फ्रुटी तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि आपली ही जी कलिंगडाची साल असते ती टाकाऊ असते. टाकाऊपासून असा जर पदार्थ बनवता येत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि टुटी फ्रुटी तर आपल्याला हवीच असते. आईस्क्रीममध्ये लागते. आपण इतर बरेच पदार्थांमध्ये आपण टुटी फ्रुटी वापरतो. तर का नाही अशा प्रकारची आपण टुटी फ्रुटी बनवून ठेवायची मस्तपैकी. घरच्या घरी जर आपल्याला येत असेल बनवता तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.